नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देणार आहे, तीही अशी एखाद्या छोट्याशा ठिकाणी नाही तर जगजाहीर अशी बस स्टँडवरून तो प्रेमाची कबुली देणार आहे आणि सायली अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे. फायनली अर्जुन आणि सायलीच्या या लव्ह स्टोरीला सुरुवात होणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, हा जो धमाकेदार महा एपिसोड असणार आहे तो 29 तारखेला असणार आहे. अर्जुन सायलीच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि भन्नाट अशी अर्जुन सायलीची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनला ही गोष्ट कशी कळणार, अर्जुन तिथंपर्यंत कसं पोहोचणार, ही खूपच महत्त्वाची अशी गोष्ट असणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुन जेव्हा सायलीला प्रेमाची कबुली देतो तेव्हा तो बस स्टँडला असतो. बस स्टँडला तिथे अनाऊन्समेंट होत असतात, तिथून तो प्रेमाची कबुली देतो आणि सायली पण अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करते. शेवटी अर्जुन सायलीचं जे प्रेम आहे, त्यांचं जे एकमेकांवर असलेली त्यांची जी माया आहे, जे प्रेम आहे ते जिंकणार आहे आणि अर्जुन आणि सायली दोघंही एकत्र येणार आहेत. हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन आता मधुभाऊंकडे गेलेला असतो कारण त्याला नोटीस आलेली असते. कारण अर्जुनला इकडे जोशी वकिलाने नोटीस पाठवलेली असते. अर्जुनला सांगितलेलं असतं ते म्हणजे की ही केस जी आहे ती तुम्हाला सोडावी लागेल, कारण स्वतः मधुभाऊंनी ती केस माझ्याकडे दिलेली आहे. त्यामुळं अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. अर्जुनला माहिती असतं की जोशी वकील काय आहेत, म्हणून अर्जुन मधुभाऊंकडे गेलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, मी तुम्हाला काय सांगतोय ते एकदा ऐकून घ्या. कसं आहे, मी कोणतीही गोष्ट ऐकायला तयार आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वकिलाकडे ही केस द्या, पण जोशी वकिलाकडे नाही. मी त्याशिवाय NOC देणार नाही, असं अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु मधुभाऊ ऐकत नसतात. मधुभाऊ म्हणतात, तू किती खोटारडा आहे, तू कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. मला काही गरज नाही आहे. तू आत्तापर्यंत जे काय केलेलं आहे हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मला तू वकील म्हणून नकोच आहे, असं डायरेक्टली म्हणणं असतं. आणि अर्जुनला ते म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता NOCवर सही कर. अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, एकदा माझं ऐकून घ्या फक्त, तुम्ही असं नका करू, अशा पद्धतीनं नका गोंधळ घालू तुम्ही. सायली मात्र आत असते, कारण सायलीला माहिती असतं जोशी वकील म्हणजे काय आहे. जोशी वकिलांकडे जर केस गेली तर नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे मग इकडे सायलीला पण माहिती असतं, कारण मागे सायलीच्या समोरच अर्जुनने जोशी वकिलांना मारलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी जोशी वकील हे सगळं करत असेल, असं अर्जुन आणि सायली या दोघांचंही म्हणणं असतं. म्हणून तर ते दोघंही म्हणत असतात की जोशी वकिलाकडे केस देऊ नका. परंतु मधुभाऊंना ही गोष्ट मात्र ऐकायचीच नसते. मधुभाऊ हट्टालाच पेटलेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की मला काही माहिती नाही आहे, मला ही केस जोशी वकिलाकडेच द्यायची आहे, कारण त्याच्यासारखा प्रामाणिक माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. काहीही झालं तरी माझी ही केस मी जोशी वकिलाकडेच देणार आहे. या निर्णयावरती मधुभाऊ ठाम असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की मी जोशी वकिलाकडेच ही केस देणार आहे. जेव्हा मधुभाऊ असं बोलतात तेव्हा अर्जुन आणि सायली या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणत असतात की मधुभाऊ, तुम्ही असं नका करू. पण इकडे मधुभाऊ मात्र ऐकायला तयार नसतात. मधुभाऊंचं म्हणणं असतं की नाही, आता सायलीसाठी तरी तुम्ही या NOCवर सही द्यायची आहे, असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. तेव्हा सायली कुसुमताई यांना धक्का बसलेला असतो. त्या म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे आणि सायलीच्या प्रेमासाठी तुम्ही यावर सही द्या, असं म्हटल्यानंतर अर्जुनच्या पुढे कोणताही पर्याय राहत नाही आणि अर्जुन मग त्या पेपरवर सही करायला तयार होतो. अर्जुन आता त्या पेपरवरती सही करायला तयार होतो. अर्जुन त्या पेपरवरती सही देतो, म्हणजे अर्जुनने NOC दिलेली असते आणि अर्जुनने ती केस आता जोशी वकिलांकडे सोपवलेली असते. म्हणजे अर्जुनला कोणतीही अडचण नाही, हे तिथं जाहीर झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ विचार करत असतात. ते सायली आणि अर्जुनला सांगू लागतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता दोघींनी गावी जायचं आहे, कारण सायली अर्जुनसाठी जे काय करत आहे त्यामुळं खूप मोठा गोंधळ होत आहे आणि सायली अर्जुनला विसरू शकत नाही, हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे.
असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. आणि मधुभाऊ सांगतात की सायली तुला जावं लागेल. सायली विचार करत असते. इकडे अर्जुन आणि चैतन्य यांना कुसुमताई फोन करून सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण मधुभाऊंनी आम्हाला उद्या गावी जायला सांगितलेलं आहे. जेव्हा आता ही गोष्ट अर्जुनला कळते तेव्हा अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन इकडे चैतन्याला म्हणू लागतो की असा गोंधळ झालेला आहे आणि काय करायचं मला कळत नाही आहे. इकडे कुसुमताईंचा फोन आलेला आहे. कुसुमताईंनी मला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण मधुभाऊंनी त्या दोघींना जायला सांगितलेलं आहे गावी. हे ऐकल्यानंतर इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन आपल्याला काही ना काही करून आता हे सगळं थांबवावं लागणार आहे. अर्जुन आत्ताच्या आत्ता आपल्याला मधुभाऊंना समजवावं लागणार आहे हे चैतन्य सांगत असतो. परंतु इकडे अर्जुन म्हणतो की पण करायचं कसं हे मला कळतच नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की आपण आहोत ना, करूया मॅनेज कसं तरी, असं म्हणत चैतन्य अर्जुनची समजूत घालत असतो. अर्जुन खरं तर आता ढासळत असतो, त्याला त्रास होत असतो. मिसेस सायली मला सोडून जात आहेत आणि आता कुसुमताईने हेही सांगितलेलं असतं की अर्जुन तुझ्याबरोबर बोलायचं नाही असं मधुभाऊंनी सांगितलेलं आहे, म्हणूनच सायली तुझ्याबरोबर काही बोलू शकत नाही. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्जुनला धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता मला काही ना काही करून ही गोष्ट लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणणं गरजेचं आहे हे अर्जुनने ठरवलेलं असतं. अर्जुन म्हणतो की मला आत्ता तिथे मिसेस सायलींना जाऊन थांबवणं गरजेचं आहे. जर मी त्यांना थांबवू शकलो नाही तर माझ्या प्रेमाला मला कायमचं विसरावं लागेल. आणि मग इकडे अर्जुन हा जो आहे तो कुसुमताईने सांगितल्याप्रमाणे बसस्टँडला जातो. पण कुसुमताई आणि सायली कोणत्या गावी जाणार असतात हे मात्र अर्जुनला माहिती नसतं. आणि कुसुमताई आणि सायली दोघीही बसस्टँडला येऊन थांबलेले असतात. वेगवेगळ्या गाड्यांच्या अनाऊन्समेंट होत असतात. सांगली, इस्लामपूर, प्लॅटफॉर्म नंबर 2ला येणार आहे. बरीच लोक तिथं असतात आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायलीला माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे. तर सायली मात्र शांत बसलेली असते. तिने फक्त आता मधुभाऊंचं वचन पाळत असते, मधुभाऊंना दिलेला शब्द पाळत असते. तिला काहीही करून मधुभाऊंना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मधुभाऊच यातून मार्ग काढतील असं तिला वाटत असतं. पण अर्जुन आणि चैतन्य वेड्यासारखे तर स्टँडवरती अर्जुन सायलीला शोधत असतात. अर्जुनला शोधत असतो. अर्जुन इकडे सायलीला आणि कुसुमताईला शोधत असते. परंतु इकडे आपल्याला कळतच नाही की अर्जुन प्रत्येक बसकडे जात असतो, शोधाशोध करत असतो. त्याला काहीही करून हे करायचं असतं ते म्हणजे सायलीला शोधायचं असतं. आता सायलीला कसं शोधायचं हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण सायली कुठल्या गावी जाणार आहे ही गोष्ट माहिती नसते. सायलीच्या फोनवर फोन केला तर सायली फोन उचलत नसते, कारण मधुभाऊंनीच ते सांगितलेलं असतं, मधुभाऊंनी तिला वचनात अडकवलेलं असतं. आता अर्जुन डोक्याला हात लावतो. चैतन्य पण शोधाशोध करत आहे, अर्जुनही शोधाशोध करत आहे. परंतु प्रश्न पडलेला असतो की आता पुढे काय करायचं, कसं शोधायचं मी सायलीला. इकडे सायली तिथेच बसलेली असते आणि तिला तिथेच बेंचवरती झोप लागते. सायलीला झोप लागलेली असते आणि त्याचबरोबर सायलीला एकदम जाग येते आणि तिला जाणवतं की तिचे अर्जुन सर हे तिच्या जवळ आहेत. तिचे अर्जुन सर हे तिच्या जवळ आलेले आहेत. तिला जणू काही तिथे संकेत मिळत असतो. तिला कळत असतं तिचं प्रेम हे तिच्या जवळ आलेलं आहे. आणि मग अर्जुन मात्र इकडे शोधत आहे, डोक्याला हात लावलेला आहे. मी सायलीला कसा शोधू, मी सायलीला कुठं शोधू हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायली डोळे उघडते. तिला जाणवू लागतं तिला अर्जुन आपल्या जवळपास आहे या गोष्टीची जाणीव झालेली असते. आणि अर्जुनच्या शोधात ती नजर फिरवत असते. नजरेने ती शोधत असते, पण कळत नसतं की नक्की अर्जुन कुठे आहे. अर्जुन पण वेड्यासारखा शोधत असतो, कारण सायली कुठे आहे, सायली कुठं आहे, सायली मिसेस सायली मिसेस सायली म्हणून तो आवाज देत असतो. परंतु सायली मात्र अर्जुनच्या समोर नसते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य आता लास्ट ऑप्शन म्हणून शोधू लागतात. त्याचवेळी तिथे अनाऊन्समेंट होत असतात आणि त्या अनाऊन्समेंटमध्ये अर्जुनला लक्षात येतं की आपल्याला आता हा एकच ऑप्शन आहे. जर एकदा का सायली गावी गेल्या तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुन्हा सायली कधी भेटेल काही सांगता येत नाही. आता हीच ती वेळ आहे, मला सायलीला थांबवलं पाहिजे. सायली आणि कुसुमताई यांची बस आलेली असते, म्हणून सायली आणि कुसुमताई बसकडे निघालेले असतात आणि तो अनाऊन्समेंट तिथं चालू आहे. आणि अर्जुनच्या लक्षात येतं माझ्याकडे आता एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे तिथे अनाऊन्समेंट होतात त्या स्पीकरकडे जाणं.
आणि अर्जुन ते अनाउन्समेंट होतात तिथे जातो आणि त्या स्पीकरवरती तो म्हणू लागतो की मिसेस सायली तुम्ही कुठे आहात, मिसेस सायली मला तुम्हाला बोलायचं आहे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे असं म्हणत अर्जुन तिथे अनाउन्स करत असतो. तिथल्या असलेल्या त्या कंडक्टरला अर्जुनने रिक्वेस्ट केलेली असते. त्या कंडक्टरने पण अर्जुनचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुनला होकार दिलेला असतो आणि अर्जुन तिथे अनाउन्स करत आहे की मिसेस सायली मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी आता सर्वांच्या समोर तुम्हाला सांगत आहे की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मला खरंच तुमची गरज आहे. मिसेस सायली माझ्या प्रेमाचा स्वीकार करा, आय लव्ह यू मिसेस सायली असं अर्जुन अनाउन्स करतो आणि सगळ्यांना धक्का बसतो. कारण सायलीने तो ऐकलेला असतो शब्द आय लव्ह यू. ते 3 शब्द सायलीच्या कानावर पडतात आणि सायलीची कळी खुलते. सायलीचा चेहरा खुललेला असतो, सायली खुश झालेली असते. इकडे अर्जुनही खुश झालेला असतो कारण त्याला सायली दिसलेली असते आणि सायलीला त्याने प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यामुळं सायली पण त्याच्यासोबत आहे हे त्याला जाणवलेलं असतं. कुसुमताई आणि सायली तिथे असतात, आजूबाजूची लोक पाहत असतात. अर्जुनने तिथून अनाउन्स केलेलं असतं, त्याला सायली दिसलेली असते, सायली खुश असते आणि स्टँडवरची सगळी लोक टाळ्या वाजवू लागतात. अगदी टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. मिसेस सायली म्हणत अर्जुन तिथे बोलत असतो आणि सायलीला प्रेमाची कबुली देत असतो, आय लव्ह यू म्हणत असतो. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात, अर्जुनच्या डोळ्यातही आनंदाश्रू आलेले असतात. पण त्याहीपेक्षा अर्जुनच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं, त्याने सायलीला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायलीनेही त्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो. सायलीलाही खूप छान वाटलेलं असतं आणि कुसुमताई सगळेजण टाळ्या वाजवत आहेत. अर्जुन सायलीच्या प्रेमाचा जो वर्षाव तिथं आहे तो पाहायला मिळतो आणि मग सायली तिथेच बॅग टाकते आणि धावत अर्जुनकडे जाते आणि जाऊन अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि सायली पण तिथं म्हणते की आय लव्ह यू अर्जुन सर, माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणत सायलीनंही तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायलीनंही तिचं प्रेम मान्य केलेलं असतं आणि सायलीलाही खूप आनंद झालेला असतो, अर्जुनलाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात, दोघांनाही खूप भारी वाटत असतं. फायनली अर्जुन आणि सायली हे एकत्र आलेले आहेत. अर्जुन आणि सायली हे एकमेकांच्या मिठीत तिथं अगदी हरवून गेलेले आहेत. त्यांना दोघांनाही खूपच छान वाटत आहे. अर्जुनने सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली देऊन सगळ्या जगासमोर त्याने सायलीवरील प्रेम दाखवलेलं आहे आणि सायलीला उचलून घेतलेलं आहे. तर अर्जुन सायलीची ही लव्ह स्टोरी आता सुरू होत आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. अखेर अर्जुन सायलीने एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.